नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NMMC म्हणजेच काय नवी मुंबई महानगरपालिकेची जी तुमची स्टाफ नर्स पदाची परीक्षा होणार आहे। ओके, तर ही परीक्षा तुमची 17 जुलै आणि 19 जुलै या दोन दिवशी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार आहे। तर या परीक्षेच्या दृष्टीने आपण या व्हिडिओमध्ये PYQ डिस्कस करणार आहोत। ओके, PYQ म्हणजेच काय प्रीवियस इयर क्वेश्चन्स। तर हे क्वेश्चन्स कोणत्या इयरचे आहेत मित्रांनो? 2018। ओके, तर बघा जशी आता 2025 मध्ये तुमची स्टाफ नर्स पदाची परीक्षा होणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेची, त्याचप्रमाणे 2018 मध्ये सुद्धा स्टाफ नर्स पदाची परीक्षा झालेली होती। ओके, तर ही जी परीक्षा होती मित्रांनो एकूण 2 शिफ्टमध्ये झालेली होती, शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2। तर बघा शिफ्ट 1 जी होती मित्रांनो सकाळी 10 ते दुपारी 12च्या दरम्यान पेपर झालेला होता, 2 तासाचा पेपर होता। ओके, तर या पेपरमध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात आलेले होते। ओके, तर हे 100 जे प्रश्न आहेत मित्रांनो, तर आपण प्रत्येक पार्टमध्ये 10 क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत। तर अशा प्रकारे आपले एकूण 6 पार्ट्स कंप्लीट झालेले आहेत। म्हणजेच बेसिकली आपले क्वेश्चन्स किती डिस्कस करून झालेले आहेत? 60 क्वेश्चन। ओके, पार्ट 1 मध्ये 10, पार्ट 2 मध्ये 10, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5, पार्ट 6 मध्ये असे प्रत्येकी 10 क्वेश्चन्स म्हणजे टोटल 60 क्वेश्चन्स आपण डिस्कस करून झालेले आहेत। तर प्रत्येक पार्टची जी लिंक आहे मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार। ओके, तुम्ही जर का ते व्हिडिओज बघितले नसणार तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता। ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 7 ला स्टार्ट करणार आहोत। ओके, कोणता पार्ट असेल आजचा? पार्ट 7, ज्यामध्ये अगेन आपण 10 क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। तर पार्ट 7 मध्ये म्हणजे क्वेश्चन नंबर कोणता असेल मित्रांनो? क्वेश्चन नंबर 61 टू क्वेश्चन नंबर 70। ओके, तर क्वेश्चन नंबर 61 टू 70च्या मध्ये जे काही 10 क्वेश्चन्स आहेत ते आज या पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत। ओके, तर विदाउट वेस्टिंग टाइम व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा या ठिकाणी एक्झाम डेट दिलेली आहे मित्रांनो 18 नोव्हेंबर 2018 आणि शिफ्ट टाइम सुद्धा दिलेला आहे सकाळी 10 AM टू दुपारी 10 PM पर्यंतची ही शिफ्ट होती आणि पोस्टचं नाव सुद्धा दिलेलं आहे। ओके, तर आता यामध्ये आपण जो क्वेश्चन नंबर 61 आहे त्या ठिकाणी आपण स्क्रॉल डाऊन करून घेऊयात। ओके, क्लिअर आहे? तर बघा असं आपण स्क्रॉल डाऊन केल्यानंतर थोडा याला वेळ लागू शकतो मित्रांनो। तर बघा आपण स्क्रॉल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी आता क्वेश्चन नंबर 61 तुम्हाला दिसून येत असेल। ओके, तर बघा या ठिकाणी कोणता नंबर आहे? क्वेश्चन नंबर 61 आहे। तर क्वेश्चन नंबर 61 मध्ये काय विचारलेलं आहे मित्रांनो? इम्युनोग्लोबुलिन्स विच कॅन क्रॉस द प्लासेंटा आर। ओके, तर बघा काय म्हटलेलं आहे, अशा कोणत्या टाईपची इम्युनोग्लोबुलिन आहे जी काय करू शकते? प्लासेंटाला क्रॉस करू शकते। तर आता ही इम्युनोग्लोबुलिन्स म्हणजे काय होतात मित्रांनो? तर बघा ज्या वेळेस आपल्या बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अँटीजनची एंट्री होते। ओके, काय म्हटलेलं आहे? कोणत्याही प्रकारच्या अँटीजनची, अँटीजन म्हणजे काय? फॉरेन ऑब्जेक्ट। ओके, तर ह्या फॉरेन ऑब्जेक्टची ज्यावेळेस एंट्री होते तर त्याच्या रिस्पॉन्समध्ये आपली बॉडी काय करते? अँटीबॉडी प्रोड्यूस करते। ओके, आपली बॉडी काय प्रोड्यूस करणार? अँटीबॉडी प्रोड्यूस करेल। तर या अँटीबॉडीलाच आपण काय म्हणत असतो? इम्युनोग्लोबुलिन्स म्हणत असतो। ओके, तर किती प्रकार असतात इम्युनोग्लोबुलिन्सचे? एकूण 5 प्रकार असतात। कोणते कोणते 5 प्रकार असतात ते सुद्धा जाणून घेऊया। तर बघा या ठिकाणी मी लिहून ठेवलेलं आहे मित्रांनो, टोटल इम्युनोग्लोबुलिन्स किती असतात? 5 इम्युनोग्लोबुलिन्स। कोणते कोणते आहेत? एक असतो मित्रांनो IgG। ओके, त्यानंतर आहे IgA। ओके, त्यानंतर आहे IgD। ओके, त्यानंतर एक आहे मित्रांनो IgE आणि त्यानंतर एक असतो IgM। ओके, तर हा IG प्रत्येक शब्दाला IG जोडून आलेला आहे, तर याचाच अर्थ काय होणार मित्रांनो? इम्युनोग्लोबुलिन होणार। ओके, तर IGचा मीनिंग काय होत आहे? इम्युनोग्लोबुलिन होत आहे। ओके, तर बघा आता जसं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ADG असं काहीतरी दिसत आहे, तर हे काय आहेत मित्रांनो? बेसिकली चेन्स आहेत। तर ही कोणती चेन असेल? बघा हे जे G म्हटलेलं आहे म्हणजे ही कोणती चेन असेल? गॅमा चेन असेल। ओके, कोणती चेन असेल? गॅमा चेन असेल। तर A दिसत आहे, तर ही कोणती चेन असणार? अल्फा चेन असेल। ओके, D म्हणजे कोणती चेन असेल मित्रांनो? डेल्टा चेन असेल। ओके, E म्हणजे कोणती चेन असेल? इप्सिलॉन चेन असेल। ओके, आणि M म्हणजे कोणती चेन असेल? म्यू। ओके, याला कोणती चेन म्हटलं जाते? म्यू चेन म्हटलं जाते। ओके, तर बेसिकली अशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये किती प्रकारच्या अँटीबॉडीज असतात? टोटल 5 टाईपच्या अँटीबॉडीज असतात, त्यालाच आपण इम्युनोग्लोबुलिन सुद्धा म्हणू शकतो। ओके, क्लिअर आहे? तर आता याला लक्षात कसं ठेवणार? एक तर तुम्ही गॅमेड लक्षात ठेवू शकता। ओके, गॅमेड। ओके, एक प्रकार असा आहे की तुम्ही त्याला गॅमेड म्हणून लक्षात ठेवू शकता किंवा सिम्पली असं लक्षात ठेवू शकता मित्रांनो, एक महाराष्ट्रामध्ये कॉमन सरनेम आहे गेडाम। ओके, हा गेडाम सरनेम वरून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता 5 इम्युनोग्लोबुलिन्स कोणते कोणते आहेत। तर किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता गम दे म्हणणार। ओके, काय म्हणणार? गम दे। ओके,
त्यानंतर मित्रांनो याला अजून कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता, तुमच्याकडे देवाने डोका दिलेला आहे, आपण काय म्हणतो त्याच्याकडे दिमाग नाही आहे म्हणतो. ओके, तर हा दिमाग म्हणून सुद्धा तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. ओके, किती इम्युनोग्लोब्युलिन्स आहे, टोटल 5 इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत. त्याला आपण कशा कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो, अशा 4 वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. जे तुम्हाला सुटेबल वाटेल किंवा जे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल, तर त्या निमॉनिकनी यांना ह्या 5ही अँटीबॉडीजला किंवा इम्युनोग्लोब्युलिन्सला लक्षात ठेवू शकता. ओके, क्लिअर आहे. तर बघा आता हे ज्या 5 इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत मित्रांनो, तर यांचे फंक्शन्स काय आहेत आपल्या बॉडीमध्ये. ओके, याचे आता आपण काय जाणून घेऊयात, फंक्शन्स जाणून घेऊयात. ओके, तर यामध्ये काय दिसत आहे, इम्युनोग्लोब्युलिन जी. ओके, त्यालाच आपण काय म्हटलेला होता, गॅमा चेन, इम्युनोग्लोब्युलिन गॅमा चेन. ओके, तर टोटल जेवढे काही 5ही इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत मित्रांनो, तर सगळ्यात जास्त इम्युनोग्लोब्युलिन्स कोणते असतात, IgG असतात. म्हणजे जवळपास यांचा कॉन्सन्ट्रेशन जर बघितला आपल्या बॉडीमध्ये, तर यांचा कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 75% आहे. ओके, तर याला असं म्हणू शकतो लार्जेस्ट इन नंबर्स. ओके, बघा काय म्हटलेलं आहे, लार्जेस्ट इन नंबर्स. तर नंबर वाईज जर बघितला तर सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे, IgG ची आहे. ओके, तर IgG चा काम काय आहे, बेसिकली हा काय करतो, आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस क्रोनिक इलनेस येतो. ओके, काय म्हटलेलं आहे, क्रोनिक इलनेस. तर ह्या क्रोनिक इलनेसच्या वेळी हा काय होणार, ॲक्टिवेट होणार. कोण, IgG. तर म्हणजेच बेसिकली आता क्रोनिक इलनेस म्हणजे काय, एकतर ॲक्यूट इलनेस असतो म्हणजे कमी ड्युरेशनचा असेल, आणि क्रोनिक इलनेस म्हणजे काय, जो अशा टाईपचा इलनेस जो 6 महिन्यापेक्षा जास्त असतो त्याला आपण क्रोनिक इलनेस म्हणतो, आणि 6 महिन्यापेक्षा कमी इलनेसला आपण काय म्हणत असतो, ॲक्यूट इलनेस म्हणत असतो. ओके, तर म्हणजेच बेसिकली क्रोनिक इलनेसमध्ये दिसून येत आहे, म्हणजेच केव्हा दिसून येत आहे, लेट दिसून येत आहे. म्हणजेच याला आपण काय म्हणणार, अपियर्स लेट. अपियर कशी झालेली आहे, लेट झालेली आहे. परंतु जरी अपियर लेट होत असेल, परंतु लॉंगर टाईमसाठी आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असते. ओके, अपियर्स लेट बट परसिस्ट फॉर लॉंगर टाईम म्हणून घेऊया त्याला. ओके, परसिस्ट फॉर लॉंगर टाईम. ओके, जास्ती म्हणजे उशिरा तरी येतेच, परंतु खूप वेळपर्यंत आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट सुद्धा असते. ओके, तर ही जी IgG आहे मित्रांनो, तर याची एक विशेषता अशी आहे की जेवढ्या काही आपल्या इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत, तर त्यापैकीचे एकमेव इम्युनोग्लोब्युलिन आहे जी काय करू शकते, प्लासेंटाला क्रॉस करू शकते. ओके, ओनली इम्युनोग्लोब्युलिन विच कॅन क्रॉस प्लासेंटा. ओके, काय करू शकते, प्लासेंटाला क्रॉस करू शकते. ओके, आणि ज्या वेळेस हे प्लासेंटाला क्रॉस करते मित्रांनो, तर मग कोणत्या टाईपची इम्युनिटी प्रोव्हाइड करणार, तर ही आपल्याला नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी प्रोव्हाइड करत असते. कोणती इम्युनिटी प्रोव्हाइड करणार, नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी प्रोव्हाइड करत असते. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर आहे मित्रांनो IgA. ओके, तर IgA जो आहे मित्रांनो, तर हा नंबर वाईज जर बघितलं तर सेकंड मेजर आहे. ओके, कोणता म्हटलेला आहे, सेकंड मेजर म्हटलेला आहे. जसं सगळ्यात जास्त कोणते असतात, IgG असतात, तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती नंबर वाईज जर बघितलं तर दुसऱ्या क्रमांकावरती कोणते असतात, IgA असतात. ओके, तर IgA कुठे प्रेझेंट असतात मित्रांनो, आपल्या जसं ब्रेस्ट मिल्क आहे. ओके, कुठे काय म्हटलेलं आहे, ब्रेस्ट मिल्क आहे, तर ब्रेस्ट मिल्कमध्ये प्रेझेंट असतात. ओके, किंवा सलाइवा आहे. ओके, किंवा टीयर्स आहेत. ओके, किंवा अदर बॉडी सिक्रेशन्स आहेत. ओके, जसं ॲज लाईक म्युकस मेम्ब्रेन आहे. ओके, तर म्युकसमधून सिक्रेट होतात. ओके, किंवा जेवढे काही बॉडी सिक्रेशन्स आहेत, अल्टिमेटली आपल्याला कसं लक्षात ठेवायचं आहे, जेवढे काही बॉडी सिक्रेशन्स आहेत तर त्यामध्ये काय असतं, IgA प्रेझेंट असतो. ओके, काय प्रेझेंट असणार, IgA प्रेझेंट असेल. ओके, क्लिअर आहे. त्यानंतरचा इम्युनोग्लोब्युलिन आहे मित्रांनो, कोणता इम्युनोग्लोब्युलिन दिसून येतोय, IgM दिसून येत आहे. ओके, तर IgM जो असतो ना, हा साईजमध्ये म्हणजे याचा साईज मोठा असेल. बाकीचे जे होते मित्रांनो, जसं IgG सांगितलं होतं त्याचे नंबर्स खूप जास्त होते. ओके, तर नंबर वाईज जर बघितलं तर IgG मोठा असतो, आणि साईज वाईज जर बघितलं तर साईज कोणाचा जास्त असतो, लार्जेस्ट इन साईजमध्ये कोण दिसून येतो, आपल्याला IgM दिसून येतो. ओके, तर यामध्ये लिहून ठेवूयात, लार्जेस्ट इन साईज असं लिहून ठेवूयात. ओके, तर जसं आपल्याला काय म्हटलेलं होतं की IgG असतो ती कशी असते, लेट अपियर होते. तर त्यांच्या कंपॅरिझनमध्ये जर IgM जर बघितलं तर हे जेव्हा आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन होणार तर सगळ्यात आधी कोण रिस्पॉन्ड करणार, IgM करणार. तर यामध्ये असं लिहून ठेवू शकतो, फर्स्ट टू रिस्पॉन्ड इन इन्फेक्शन. ओके, तर इन्फेक्शनच्या ड्युरेशनमध्ये सगळ्यात आधी कोणती इम्युनोग्लोब्युलिन ॲक्टिवेट होते,
IgM ॲक्टिवेट होते. ओके, तर ही जी IgM आहे तर याला आपण काय म्हटलं होतं, लार्जेस्ट इन साईज म्हटलेलं होतं. तर याला आपण मिलेनियल इम्युनोग्लोब्युलिन सुद्धा म्हणू शकतो. ओके, काय म्हणू शकतो, मिलेनियल इम्युनोग्लोबुलिन. ओके, तर IgMचं दुसरा नाव काय आहे, मिलेनियल इम्युनोग्लोबुलिन आहे. ओके, त्याचप्रमाणे जसं या ठिकाणी IgG होता मित्रांनो, तर IgGला आपण काय म्हटलेला होता की हा बेसिकली प्लासेंटाला क्रॉस करतो, त्याचा हे एक विशेष आहे मित्रांनो. त्यानंतर आहे IgM, तर IgMला आपण काय म्हणून घेतो, मिलेनियल इम्युनोग्लोबुलिन म्हणू शकतो. ओके, जसा IgG होता तो कोणत्या इन्फेक्शनमध्ये ॲक्टिवेट होत होता मित्रांनो, क्रोनिक इन्फेक्शनमध्ये. तर IgM जो असतो हा कोणत्या इन्फेक्शनमध्ये ॲक्टिवेट होणार, ॲक्यूट इन्फेक्शनमध्ये ॲक्टिवेट होणार. ओके, म्हणूनच याला आपण काय म्हटलेलं आहे, फर्स्ट टू रिस्पॉन्ड इन इन्फेक्शन असं म्हणून घेतलेला आहे. ओके, त्यानंतरचा जो इम्युनोग्लोबुलिन आहे मित्रांनो तो आहे IgE. ओके, तर IgE काय होते की बेसिकली ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन दिसून येते किंवा ॲलर्जिक रिॲक्शन दिसून येते. ओके, कोणत्या रिॲक्शनमध्ये दिसून येणार, हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन म्हणून घेऊयात. ओके, किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो, ॲलर्जिक रिॲक्शन म्हणू शकतो. ओके, जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ॲलर्जिक रिॲक्शन होते तर कोणत्या इम्युनोग्लोबुलिन्स ॲक्टिवेट होतात, IgE ॲक्टिवेट होतात. तर बेसिकली ह्या काय म्हणजे फंक्शन काय असतो, बेसिकली जे आपल्या मास्ट सेल असतात आणि बॅसोफिल असतात यांच्यासोबत हे बाइंड होण्याचं काम करतात. ओके, तर याला असं लिहू शकतो मी, इट बाइंड्स विथ, कोणासोबत बाइंड होणार, एकतर आपल्या बॉडीमध्ये ज्या मास्ट सेल आहेत त्याच्यासोबत आणि सोबतच कोणासोबत बाइंड होणार, बॅझोफिल सोबत सुद्धा बाइंड होत असतात. ओके, क्लिअर आहे. कोणत्या, IgE कोणत्या ड्युरेशनमध्ये दिसून येणार, हायपर सेन्सिटिव्हिटी किंवा ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये दिसून येणार. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो IgD. तर IgD जो असतो मित्रांनो हा बेसिकली ज्यावेळेस B लिम्फोसाइटचा डिफरन्सिएशन होतो, काय म्हटलेलं आहे, B लिम्फोसाइटचा डिफरन्सिएशन होतो तर त्यावेळेस आपल्याला दिसून येतात. ओके, कोणत्या ड्युरेशनमध्ये, डिफरन्सिएशन ऑफ B लिम्फोसाइट्स. ओके, B लिम्फोसाइटच्या डिफरन्सिएशनमध्ये कोणाचा रोल असतो, IgDचा रोल असतो. ओके, तर अशा प्रकारे किती प्रकारच्या इम्युनोग्लोबुलिन्स असतात मित्रांनो, एकूण 5 प्रकारच्या इम्युनोग्लोबुलिन्स असतात. ओके, तर आता जसं या ठिकाणी तुम्हाला टर्म दिसत आहे इम्युनोग्लोबुलिन. ओके, तर बेसिकली हा जो इम्युनोग्लोबुलिन वर्ड आहे तर हा किती वर्डपासून तयार झालेला आहे, 2. इम्युनो मीन्स काय होणार मित्रांनो, इम्युनो मीन्स इम्युन सिस्टीम. ओके, इम्युनो मीन्स काय होणार, इम्युन सिस्टीम होणार. आणि ग्लोबुलिन्स म्हटलेला आहे तर हा ग्लोबुलिन्स म्हणजे काय होतं, बेसिकली काय आहे, प्रोटीन आहे. ओके, तर हे काय आहेत, बेसिकली प्रोटीन्स आहेत. इम्युनोग्लोबुलिन कशापासून तयार झालेले आहेत, प्रोटीन्सपासून. कशामध्ये फंक्शनिंग असतात, यांचा इम्युन सिस्टीममध्ये फंक्शनिंग असतो. ओके, म्हणूनच यांना आपण काय म्हणू शकतो, इट इज ऑल्सो नोन ॲज अँटीबॉडीज. बघा मी ऑलरेडी सांगितलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं होतं की यांना आपण काय म्हणत असतो, अँटीबॉडीज म्हणत असतो. ओके, तर इट इज ऑल्सो नोन ॲज अँटीबॉडीज. ओके, तर हा सुद्धा वर्ड लक्षात ठेवा की इम्युनोग्लोबुलिन्सला दुसऱ्या वर्डमध्ये काय म्हटलं जाते, अँटीबॉडीज म्हटलं जाते. कशापासून तयार झालेले असतात, प्रोटीन्सपासून तयार झालेले असतात. कशामध्ये हेल्प करणार, इम्युन सिस्टीममध्ये हेल्प करणार. ओके, क्लिअर आहे. तर बेसिकली ह्या ज्या अँटीबॉडीज असतात ह्या कशापासून प्रोड्यूस होणार, आपल्या WBC मधून प्रोड्यूस होणार. ओके, जे व्हाईट ब्लड सेल्स असतात त्यामधूनच काय होतात, अँटीबॉडीज प्रोड्यूस होत असतात. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण आपल्या क्वेश्चनकडे वळूयात. तर क्वेश्चनमध्ये काय म्हटलेला होता की इम्युनोग्लोबुलिन्स विच कॅन क्रॉस प्लासेंटा. कोणत्या टाईपचा इम्युनोग्लोबुलिन आहे जो काय करू शकतो, प्लासेंटाला क्रॉस करू शकतो. बघा या ठिकाणी मी तुम्हाला IgG बद्दल सांगितलेलं होतं. फक्त एकमेव इम्युनोग्लोबुलिन आहे जो काय करू शकतो, प्लासेंटाला क्रॉस करू शकतो. आणि प्लासेंटाला क्रॉस करून कोणती इम्युनिटी प्रोव्हाइड करत आहे आपल्याला, नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी. ओके, तर मग याचा आन्सर काय असेल, IgG असेल. ओके, तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन A IgE नाही होणार, ऑप्शन B IgG. तर बघा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन B मध्ये आपला आन्सर भेटलेला आहे, IgG. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 62. ओके, तर क्वेश्चन नंबर 62 मध्ये काय म्हटलेलं आहे, फर्स्ट प्रॅक्टिकल इंटेलिजन्स टेस्ट वॉज डेव्हलप्ड बाय. ओके, तर बघा जी प्रॅक्टिकल इंटेलिजन्स टेस्ट आहे तर जगातली सगळ्यात पहिली जी टेस्ट होती ती कोणी डेव्हलप केलेली आहे. ओके, तर बघा तर एक फ्रेंच सायकोलॉजिस्ट होता मित्रांनो. कोण, फ्रेंच सायकोलॉजिस्ट होता ज्याचं नाव होता अल्फ्रेड बिनेट. ओके, काय नाव होता, अल्फ्रेड
बिनेट. ओके, तर हा अल्फ्रेड बिनेट आणि त्याचा एक सहकारी होता ज्याचा नाव होता थिओडोर सायमन. ओके, काय नाव होता? थिओडोर सायमन नावाचा याचा एक सहकारी होता. कोणाचा? अल्फ्रेड बिनेटचा सहकारी होता थिओडोर सायमन. तर यांनी एक टेस्ट डेव्हलप केली ज्याला आपण कोणती टेस्ट म्हणतो? प्रॅक्टिकल इंटेलिजन्स टेस्ट. तर ही जगातली पहिली टेस्ट होती. तर यालाच आपण बिनेट सायमन टेस्ट सुद्धा म्हणू शकतो. ओके, काय म्हणू शकतो? बिनेट सायमन टेस्ट सुद्धा म्हणू शकतो. ओके, कोणत्या टेस्टला बिनेट सायमन टेस्ट म्हणत आहेत? प्रॅक्टिकल इंटेलिजन्स टेस्टला. ओके, तर कोणी डेव्हलप केलेली आहे? तर ऑप्शन बघूयात. एकतर आपल्याला ऑप्शनमध्ये काय दिसेल? बिनेट दिसेल किंवा मग अल्फ्रेड बिनेट दिसेल किंवा मग सायमन दिसेल. ओके, थिओडोर सायमन दिसेल. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए रॉजर बिने. रॉजर बिने तर हा तर क्रिकेटर आहे मित्रांनो, इंडियन क्रिकेटर आहे, तर हा होणार नाही. त्यानंतर आहे सिगमंड फ्राइड. तर सिगमंड फ्राइडचे वेगवेगळे कॉन्ट्रीब्युशन्स आहेत. ओके, ॲज लाईक सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट थेअरी कोणी डेव्हलप केलेली आहे? सिगमंड फ्राइडने डेव्हलप केलेली आहे, तर हा सुद्धा आन्सर होणार आहे. त्यानंतर ॲलेक्स जोन. ॲलेक्स जोन असं काही सांगितलेलं नाही मित्रांनो तुम्हाला. काय सांगितलं होतं? अल्फ्रेड बिनेट सांगितलं होतं आणि थिओडोर सायमन सांगितलं होतं. ओके, तर क्वेश्चन नंबर 62चा आन्सर काय असेल? ऑप्शन डी असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 63. खालीलपैकी कोणता कॉमनवेल्थ देश आहे? विच अमॉंग द फॉलोइंग आर कॉमनवेल्थ कंट्रीज. ओके, कोणते देश आहेत कॉमनवेल्थ? तर बघा यामध्ये जर ऑप्शन बघितलं तर साऊथ आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, वरीलपैकी सर्व. तर हे सगळे देश जे आहेत मित्रांनो, साऊथ आफ्रिका, बांगलादेश किंवा श्रीलंका, हे सगळेचे सगळे देश कॉमनवेल्थ देश आहेत. ओके, तर यामध्ये एकूण 56 कंट्रीज आहेत मित्रांनो. किती देश आहेत कॉमनवेल्थ देश? जर असे विचारले तुम्हाला किती संख्या आहे? एकूण 56 कंट्रीज आहेत जे कॉमनवेल्थ कंट्रीज आहेत. यांचा जो हेड आहे कोण? यांचा जो मुख्य व्यक्ती आहे तो कोण आहे? चार्ल्स III. ओके, याचं नाव चार्ल्स नाव आहे. थर्ड नंबरचा जो चार्ल्स आहे तो याचा कॉमनवेल्थ कंट्रीचा हेड आहे. ओके, आणि यांचा जो सेक्रेटरी जनरल आहे मित्रांनो, ओके, कोण म्हटलेला आहे? सेक्रेटरी जनरल. ओके, सेक्रेटरी जनरल कोण आहे? याचं नाव आहे शर्ली आयोरकर बॉट्सवे. ओके, काय नाव आहे? शर्ली आयोरकर आयोरकर बॉट्सवे. ओके, बॉट्सवे असं नाव आहे यांचा, जे काय आहेत सेक्रेटरी जनरल आहेत. कशाचे? कॉमनवेल्थ कंट्रीची जो युनियन आहे त्यांची सेक्रेटरी जनरल आहेत. ओके, याचा इस्टॅब्लिशमेंट केव्हा झालेला होता मित्रांनो? याचा इस्टॅब्लिशमेंट झालेला होता 1926 मध्ये. ओके, केव्हा झालेला होता? 1926 मध्ये. आणि याचा जर हेडक्वार्टर विचारला तर हेडक्वार्टर कुठे लोकेटेड आहे? लंडनमध्ये लोकेटेड आहे. ओके, लंडन कशाची कॅपिटल आहे मित्रांनो? UK. ओके, युनायटेड किंगडमची कॅपिटल. सॉरी, युनायटेड किंगडम म्हणण्यापेक्षा आपण इंग्लंड म्हणून घेऊयात मित्रांनो. ओके, तर इंग्लंडची कॅपिटल काय आहे? लंडन आहे. तर लंडनमध्ये कॉमनवेल्थ कंट्रीचा काय आहे? हेडक्वार्टर आहे. ओके, केव्हा स्थापना झालेली आहे? 1926 मध्ये झालेली आहे. एकूण कंट्रीज किती पार्टिसिपेट करतात? किती एकूण कंट्रीज किती आहेत मित्रांनो? कॉमनवेल्थ कंट्रीज टोटल 56 आहे. हेड कोण आहे? चार्ल्स III आहे. आणि सेक्रेटरी जनरल कोण आहे? शर्ली आयोरकर बॉट्सवे आहे. ओके, क्लिअर आहे. आणि बघा मित्रांनो, जसा हा क्वेश्चन नंबर 62 आपण ऑलरेडी डिस्कस केलेला होता की फर्स्ट प्रॅक्टिकल टेस्ट कोणी डेव्हलप केलेली होती? अल्फ्रेड बिनेट आणि थिओडोर सायमन. कोणत्या इयरमध्ये जर केली असं जर प्रश्न विचारला तर तुम्हाला माहित असायला पाहिजे कोणत्या इयरमध्ये डेव्हलप केलेली आहे? 1904 मध्ये केलेली आहे. ओके, कोणत्या इयरमध्ये डेव्हलप केलेली आहे? 1904. ओके, तर क्वेश्चन नंबर 63 मध्ये आपण समजून घेतलेला आहे की कॉमनवेल्थ कंट्रीज कोणत्या आहेत? साऊथ आफ्रिका आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश सुद्धा आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व, ऑल ऑफ दी अबो याचा आन्सर असेल. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 64. द फॉलोइंग फॅक्टर इज नॉट इन्क्लुडेड इन अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंट. ओके, तर अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंटमध्ये कोणता फॅक्टर इन्क्लूड केला जात नाही असं आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारण्यात आलेलं आहे. ओके, तर अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंट म्हणजे काय होते? बेसिकली आपण कोणत्याही बेबीची क्वांटिटेटिव्ह, ओके, काय म्हटलेलं आहे? क्वांटिटेटिव्ह किंवा फिजिकल असेसमेंट जेव्हा करतो. ओके, फिजिकल किंवा क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय होणार मित्रांनो? ज्याला आपण काउंट करू शकतो, ज्याला आपण काय करू शकतो? काउंट करू शकतो. नंबर्समध्ये ज्याला काउंट करू शकतो त्याला आपण क्वांटिटेटिव्ह किंवा मग फिजिकल असेसमेंट म्हणून घेणार. ओके, तर यामध्ये बेसिकली कशाचा मेजरमेंट घेत आहोत? मेजरमेंट म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऑर फिजिकल मेजरमेंट ऑफ बोन्स. ओके, बोन्सची हाईट किती आहे किंवा वेट किती आहे ते, किंवा ॲडिपोज टिश्यू. ओके, ॲडिपोज टिश्यूचा फंक्शन काय असतो मित्रांनो? फॅट स्टोअर करून ठेवत असतो. ओके, क्लिअर आहे. किंवा आपण बोनचा किंवा ॲडिपोज टिश्यूचा आपण काय करत आहोत? क्वांटिटेटिव्ह ऑर फिजिकल मेजरमेंट घेत आहोत.
कशाकरिता? टू इस्टिमेट द बॉडी कंपोजिशन. ओके, कशाकरिता? टू इस्टिमेट द बॉडी कंपोजिशन. ओके, तर बॉडी कंपोजिशन आपल्याला इस्टिमेट करण्याकरिता आपण काय करत आहोत? बोन्स आणि ॲडिपोज टिश्यूचा क्वांटिटेटिव्ह असेसमेंट किंवा फिजिकल असेसमेंट करत आहोत किंवा मेजरमेंट करत आहोत. ओके, तर यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येणार, कोणती गोष्ट येणार नाही, विच इज नॉट इन्क्लुडेड म्हटलेलं आहे. बघा आता वेस्ट टू हिप रेशिओ, बघा वेस्टचा रेशिओ आणि जो वेस्टची लेंथ असेल आणि हिपची जी लेंथ असेल त्याचा जो रेशिओ असेल तो कसा आहे? क्वांटिटेटिव्ह आहे. समजून घ्या, हा 15 सेंटीमीटर असेल आणि हा 12 सेंटीमीटर असेल तर हे काय नंबर्समध्ये दिसून येत आहे, म्हणजे क्वांटिटेटिव्ह आहे मित्रांनो. तो हा सुद्धा असेल. हाईट अँड वेट मेजरमेंट, तर बघा हाईट सुद्धा आपण सेंटीमीटरमध्ये किंवा फीटमध्ये आपण काय करू शकतो? मेजर करू शकतो. वेट जो आहे आपण किलोग्रॅममध्ये वगैरे मेजर करत असतो, म्हणजेच बेसिकली 10 किलोग्रॅम असेल किंवा 15 किलोग्रॅम असेल किंवा 50 फूट हाईट असेल किंवा 5 फूट हाईट असेल, दॅट इज काय आहे? हे सुद्धा नंबर्स आहेत, म्हणजे हा सुद्धा काय असेल? क्वांटिटेटिव्ह और फिजिकल असेसमेंट असेल. ओके, त्यानंतर आहे ब्लड अँड युरिन टेस्ट. ओके, तर ब्लड अँड युरिन टेस्ट हा काय क्वांटिटेटिव्ह आहे का मित्रांनो? ही म्हणजे ब्लडमध्ये जो काही आपण कॉम्पोनंट्स बघत आहोत तर ते तर आपण म्हणजे इस्टिमेट करत असतो. ओके, एक्झॅक्टली आपल्याला काही नंबर भेटत नाही मित्रांनो. तर हा याचा काय असणार? कॉम्पोनंट नसणार. आणि BMI, BMI म्हणजे काय होतं मित्रांनो? बॉडी मास इंडेक्स. ओके, काय होतो? बॉडी मास इंडेक्स होतो. ओके, तर या ठिकाणी मी ऑलरेडी तुम्हाला म्हटलेलं होतं की बेसिकली आपण काय करत आहोत? क्वांटिटेटिव्ह अँड फिजिकल मेजरमेंट ऑफ बोनचा पण फिजिकल मेजरमेंट करत आहोत आणि ॲडिपोज टिश्यूज. तर बघा ॲडिपोज टिश्यू म्हणजे फॅट किती स्टोअर आहे आपल्या बॉडीमध्ये, फॅट किती स्टोअर आहे, तर त्याचा ज्यावेळेस आपण मेजरमेंट घेतो तर त्याला आपण काय म्हणत असतो? बॉडी मास इंडेक्स म्हणत असतो. ओके, आणि जसं या ठिकाणी मेजरमेंट ऑफ बोन, तर बघा हिपचा बोन झाला किंवा वेस्टचा जो बोन आहे त्याचा मेजरमेंट घेतो. हाईटमध्ये अगेन आपले जे पायाची जे काही बोन्स असणार त्याचं आपण मेजरमेंट घेणार. ओके, क्लिअर आहे. तर म्हणजेच BMI सुद्धा असेल, वेस्ट टू हिप रेशिओ सुद्धा असेल आणि हाईट अँड वेट मेजरमेंट सुद्धा असेल. म्हणजेच बघा आता अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंटमध्ये आपण काय नाही घेणार? युरिन अँड ब्लड टेस्टला इन्क्लूड नाही करणार. ओके, काय नाही करणार? युरिन अँड ब्लड टेस्ट, दीज आर नॉट अँथ्रोपोमेट्रिक मेजरमेंट्स. ओके, क्लिअर आहे. तर क्वेश्चन नंबर 64चा आन्सर काय असेल? ऑप्शन सी असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 65. ओके, तर या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे? द इपिथेलियम दॅट फॉर्म्स द एक्सटर्नल पार्ट ऑफ द स्किन. ओके, तर बघा एक्सटर्नल पार्ट ऑफ द स्किन जो असतो तर कोणत्या टाईपच्या इपिथेलियम पासून तयार झालेला असतो असं आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके, तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए स्ट्रॅटिफाईड क्युबॉइडल इपिथेलियम, सिंपल क्युबॉइडल इपिथेलियम, सिंपल कॉलमनर इपिथेलियम, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. ओके, तर बघा जो एक्सटर्नल पार्ट आहे ना मित्रांनो स्किनचा तो स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम पासून तयार झालेला असतो, म्हणून याचा आन्सर काय असेल? ऑप्शन डी असेल. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 66. ओके, तर यामध्ये काय म्हटलेलं आहे? रिकामी जागा सूर्याचे बाह्यतम स्तर आहे. ओके, ब्लँक काय म्हटलेलं आहे? इज द आउटर मोस्ट लेयर ऑफ द सन. बघा सन असेल असा आणि याच्यामध्ये काही लेयर्स असणार. ओके, तर हा सगळ्यात वरचा जो लेयर आहे त्याला आपण काय म्हणणार? आउटर मोस्ट लेयर. तर या आउटर मोस्ट लेयरचं नाव काय आहे? ऑप्शन ए फोटोस्पियर, ऑप्शन बी कोरोना, ऑप्शन सी कोर, ऑप्शन डी कन्व्हेक्शन झोन. ओके, तर बघा कोर तर होणार नाही मित्रांनो. कोर म्हणजे काय होतो? ऑलवेज रिमेंबर, कोर म्हणजे काय होतो? आतमधला जो पोर्शन असतो, इनसाइडमध्ये जो पोर्शन असतो त्यालाच आपण काय म्हणत असतो? कोर म्हणत असतो. याच्यावरती बाकीचे लेयर्स असणार. ओके, सगळ्यात आतमधला जो लेयर असतो त्याला आपण काय म्हणत असतो? कोर म्हणत असतो. तर कोर तर आपला आन्सर होणार नाही. ओके, तर मग आता आन्सर कुठे असेल? एकतर फोटोस्पियरमध्ये असेल किंवा कोरोना किंवा मग कन्व्हेक्शन झोनमध्ये. ओके, तर बघा आता आपण जे लेयर्स आहेत सनच्या अराउंड जे लेयर्स आहेत तर त्याची इमेज बघून घेऊयात. ओके, तर जसा आत्ता जस्ट सांगितलेलं होतं मित्रांनो, कोर कोणाला म्हणणार? जो आतमधला लेअर. बघा हा जो आतमधला लेअर दिसताय तर याला आपण काय म्हणून घेतलेला आहे? कोर म्हटलेला आहे. ओके, आणि या ठिकाणी तुम्हाला आउटर लेअर दिसत आहे. ओके, तर या आउटर लेअरला काय म्हणून घेण्यात आलेला आहे? कोरोना म्हणण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतरचा कोरोनाच्या नंतरचा जो लेअर असतो त्याला आपण क्रोमोस्पियर म्हणत असतो. त्यापेक्षा जो आतमधला लेअर असतो त्याला आपण फोटोस्पियर म्हणतो आणि त्यापेक्षाही जो आतमधला जो असतो त्याला आपण कन्व्हेक्शन झोन आणि त्यापेक्षाही जो आतमध्ये असतो तो असतो रेडिएशन झोन आणि सगळ्यात आतमध्ये जो असतो त्याला आपण काय म्हणत असतो? कोर म्हणत असतो. तर आपल्याला काय विचारण्यात आलेलं होतं मित्रांनो? आउटर मोस्ट. ओके, आउटर मोस्ट लेअर म्हटलेलं होतं. तर आउटर मोस्ट कोणता दिसून येतं? कोरोना दिसून येतं. आणि इनर मोस्ट जर विचारलं असतं मित्रांनो तर इनर मोस्ट कोणतं असतं?
कोर असता. ओके, क्लिअर आहे. तर मग याचा आन्सर काय असेल, ज्या ऑप्शनमध्ये आपल्याला कोरोना लिहून दिसेल तो आपला ऑप्शन असेल. ओके, तर ऑप्शन ए मध्ये काय म्हटलेलं होतं, फोटोस्पियर. नाही, फोटोस्पियर नाही होणार. मी काय म्हटलेलं आहे, कोरोना होतं. तर आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसून येत आहे कोरोना. ओके, तर क्वेश्चन नंबर 66चा आन्सर काय असेल, ऑप्शन बी कोरोना. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 67. द जेलॅटिनियस मटेरियल सराउंडिंग द 2 आर्टरीज अँड 1 वेन ऑफ द अंबेलिकल कॉर्ड इज. ओके, तर बघा, जो अंबेलिकल कॉर्ड असतो मित्रांनो, यामध्ये किती आर्टरीज असतात, 2 आर्टरीज असतात. आणि किती वेन किती असते, 1 वेन असते. हा प्रश्न तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो, की अंबेलिकसमध्ये आर्टरीची संख्या किती असते आणि वेन्सची संख्या किती असते. प्रायमरीली 2 वेन असतात मित्रांनो, परंतु ह्या 2 वेन फ्यूज होऊन सिंगल वेन तयार होते आणि आर्टरीज मात्र 2 असतात. ओके, क्लिअर आहे. आर्टरीज किती आहे, 2 आहेत आणि वेन किती आहे, 1च आहे. ओके, तर याला जो जेलॅटिनियस मटेरियल सराउंड करतो, या म्हणजे हे जे आर्टरी असेल आणि ह्या ज्या वेन्स असणार, तर याच्या सराउंडिंगमध्ये काय असणार, एक जेलॅटिनियस मटेरियल असेल. तर त्या मटेरियलला आपण काय म्हणत असतो. ऑप्शन ए वॉर्टन्स जेली, ऑप्शन बी रॉबिन्सन्स जेली, ऑप्शन सी फॅट, ऑप्शन डी नन ऑफ दी अबो. तर बघा, ही जी जेलॅटिनियस मेम्ब्रेन असतो किंवा जेलॅटिनियस मटेरियल असतो ना मित्रांनो, त्याला आपण वॉर्टन्स जेली म्हणतो. ओके, तर ही वॉर्टन्स जेली कोणाला सराउंड करते, ज्या आर्टरीज आणि वेन्स आहेत, कशामध्ये, अंबेलिकल कॉर्डमध्ये. ओके, किती आर्टरीज असतात, 2 आर्टरीज असतात आणि 1 वेन असते. आधी तर 2 वेन असतात, परंतु त्या दोन्ही वेन काय होणार, एकामेकामध्ये फ्यूज होणार आणि सिंगल वेन तयार होणार. ओके, क्लिअर आहे. तर 2 आर्टरीज 1 वेन असते आणि याच्या भोवती जो काही जेली असते, जेलॅटिनियस मटेरियल असते, त्याला आपण कोणता जेली म्हणत असतो, वॉर्टन्स जेली म्हणत असतो. ओके, तर क्वेश्चन नंबर 67चा आन्सर काय असेल, ऑप्शन ए वॉर्टन्स जेली. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 68. जेव्हा 2 किंवा अधिक केवल वाक्य रिकामी जागांनी जोडले जातात तेव्हा त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. ओके, काय म्हटलेलं आहे, जेव्हा 2 किंवा अधिक केवल वाक्य कशाने जोडले जाणार, जेव्हा त्याला आपण काय म्हणू शकतो, संयुक्त वाक्य म्हणू शकतो. तर ऑप्शन ए प्रधानबोधक उभयान्वयी अव्यय, ऑप्शन बी गौणत्वबोधक उभयान्वयी अव्यय, ऑप्शन सी शब्दयोगी अव्यय, ऑप्शन डी क्रियाविशेषण अव्यय. ओके, तर बघा, हे सगळे जे ऑप्शन्स आहेत ते काय आहेत ते आपण 1 बाय 1 समजून घेऊयात. ओके, क्लिअर आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आता आपण काय म्हटलेलं आहे, उभयान्वयी अव्यय. ओके, तर उभयान्वयी अव्यय जो असतो मित्रांनो, तर यामध्ये किती प्रकार असतात, एकूण 2 प्रकार असतात. कोणते कोणते 2 प्रकार असतात, तर या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. तर हे दोन्ही सुद्धा आपल्या ऑप्शनमध्ये प्रेझेंट आहेत. ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये परत आपल्याला किती प्रकार दिसून येतात, 4 प्रकार दिसून येतात. ओके, जो हा पहिला आहे याच्यामध्ये किती प्रकार दिसून येतात, 4. आणि जो गौणत्व बोधक आहे त्याच्यामध्ये अगेन आपल्याला 2 प्रकार, याच्यामध्ये सुद्धा अगेन 4 प्रकार दिसून येतात. हे आपल्याला 4 प्रकार दिसून येतात. प्रत्येकी म्हणजे गौणत्व आणि प्रधानत्वामध्ये प्रत्येकी 4 उपप्रकार दिसून येतात. ओके, क्लिअर आहे. तर आता हा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय काय आहे, गौणत्व सूचक उभयान्वयी काय आहे ते सुद्धा समजून घेऊयात. ओके, तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, 2 किंवा अधिक शब्द. ओके, काय म्हटलेलं आहे, 2 किंवा त्यापेक्षा जर जास्त शब्द असणार अथवा 2 किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. ओके, तर बघा, 2 किंवा 2 अधिक शब्द असणार किंवा 2 किंवा अधिक वाक्य जोडणारा जो अविकारी शब्द असतो त्याला आपण काय म्हणत असतो, उभयान्वयी अव्यय म्हणत असतो. ओके, तर या उभयान्वयी मध्ये अगेन आपल्याला किती टाइप्स बघायला भेटतात, 2 टाइप्स बघायला भेटतात. कोणता, एक तर प्रधानत्व सूचक उभयान्वयी असतो आणि दुसरा कोणता असतो, गौणत्व सूचक उभयान्वयी. ओके, तर बघा, हे आपल्याला प्रधानत्व बोधक आणि गौणत्व बोधक उभयान्वयी आपल्याला ऑप्शनमध्ये प्रेझेंट आहे. ओके, तर आता हा प्रधानत्व बोधक आणि गौणत्व सूचक म्हणजे काय होतं मित्रांनो, तर बघा, गौणत्व सूचकलाच आपण प्रधानत्व सूचकलाच आपण, तर या प्रधानत्व सूचकलाच आपण समानत्व दर्शक सुद्धा म्हणू शकतो. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र किंवा एकमेकावर अवलंबून नसणारी किंवा सारख्या दर्जाची 2 वाक्ये ज्या उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात त्यास उभयान्वयी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हटले जाते. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, असमानत्व दर्शक उभयान्वयी अव्यय सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर उभयान्वयी अव्ययांना जोडलेल्या 2 वाक्यांपैकी एक वाक्य काय असेल, मुख्य असेल आणि दुसरा वाक्य काय असेल, गौण असेल. म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने
पहिले दुसऱ्या वाक्यावर अवलंबून नसते, तर अशा वाक्यांना उभयान्वयी अव्ययांना गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. तर पहिला जो वाक्य असेल तो दुसऱ्यावरती अवलंबून असेल, परंतु याच्यामध्ये असा काही अवलंबून नसतो मित्रांनो. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर अजून आपल्याला ऑप्शनमध्ये काय दिसलेलं होतं? ऑप्शनमध्ये काय होतं? एकतर क्रियायोगी शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण. ओके, तर हे सुद्धा काय असते ते सुद्धा आपण समजून घेऊयात. ओके, तर बघा या ठिकाणी शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय होतं? वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्द मिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवतो, तर या जोडून येणाऱ्या शब्दाला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणत असतो. तर जसं या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? सायंकाळी मुले घराकडे गेली, शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत आहे. ओके, शेतकरी दुपारी विश्रांती घेत आहे, परंतु एक्झॅक्टली कुठे घेत आहे? झाडाखाली. किंवा आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. एक फुलबाग आहे, परंतु कुठे आहे? आमच्या शाळेसमोर आहे. ओके, क्लिअर आहे. गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवतात. गुरुजी शिकवत तर आहेत, परंतु कुठे शिकवत आहेत? फळ्याजवळ राहून शिकवत आहेत. तर अशा प्रकारचे जर शब्द येत असणार तर त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. ओके, आणि त्याचनुसार मग अजून काय असतो? क्रियापदाचे. आता लास्टमध्ये काय होतं मित्रांनो या ठिकाणी? जसं क्रियाविशेषण अव्यय. तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणत असतात. ओके, क्लिअर आहे. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं होतं? जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्ये कशाने जोडलेली असणार तर त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणणार. कशाने जोडलेली असणार? तर बघा या ठिकाणी या दोन वर्डवरती फोकस करा मित्रांनो. जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्य, तर बघा या ठिकाणी तुम्ही जर पहिली डेफिनेशन जर बघितली, जसं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणत असतो. ओके, त्यामध्ये पर्टिक्युलरली जर बघितलं तर अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र किंवा एकमेकांवर अवलंबून नसणारी म्हटलेलं आहे. ओके, म्हणजेच आता या ठिकाणी दोन वाक्य एकामेकावरती अवलंबून नाही आहेत, म्हणजेच हे कोणते वाक्य असणार मित्रांनो? केवळ वाक्य असणार. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये सुद्धा काय म्हटलेलं होतं? केवळ वाक्य म्हटलेलं होतं. तर याचा आन्सर काय असेल? ऑब्व्हियसली प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असेल. ओके, क्लिअर आहे. तर याचा आन्सर काय आहे? ऑप्शनमध्ये बघूयात. ऑप्शन ए दिसून येत आहे, प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय. तर जेव्हा दोन किंवा अधिक केवळ वाक्ये प्रधानत्व बोधक उभयान्वयाने जोडली जातात तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो? संयुक्त वाक्य म्हणत असतो. ओके, तर क्वेश्चन नंबर 68चा आन्सर काय असेल? ऑप्शन ए असेल. ओके, तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 69. खालील वाक्यप्रचार योग्य शब्द वापरून पूर्ण करा. ओके, तर एक शब्द आपल्याला निवडायचा आहे आणि त्या थ्रू आपल्याला काय करायचं आहे? एक वाक्यप्रचार पूर्ण करायचा आहे. ओके, तर पांढऱ्यावर रिकामी जागा करणे. ओके, तर पांढरी वस्तू असेल तर त्यावरती आपण काय करणार? निळा करणार का? त्याला निळा रंगवत बसणार का? नाही. त्यावरती लाल रंगवणार का? नाही. आपण काय करत असतो? पांढऱ्यावर काळा करत असतो. ओके, तर याचा आन्सर काय असेल? ऑप्शन सी असेल, पांढऱ्यावर काळा करणे. ओके, तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 70. रिकामी जागा हे सुद्धा जगातील लेदर सिटी म्हणून ओळखले जाते. ओके, तर रिकामी जागा इज द नोन ॲज द लेदर सिटी ऑफ द वर्ल्ड. ओके, तर वर्ल्ड मधली लेदर सिटी कोणती आहे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ओके, ऑप्शन ए कानपूर, ऑप्शन बी वाराणसी, ऑप्शन सी लखनौ, ऑप्शन डी अलाहाबाद. ओके, तर लेदर सिटी आपण कोणाला ओळखतो मित्रांनो? कानपूरला ओळखत असतो. ओके, कानपूर जी सिटी आहे त्याला आपण काय म्हणतो? लेदर सिटी म्हणतो. ओके, त्यानंतर जी लखनौ आहे मित्रांनो हे याला नवाबों का शहर म्हणतात. सिटी ऑफ नवाब्स म्हणतात. ओके, काय म्हणतात? सिटी ऑफ नवाब. ओके, नवाबों का शहर किसे कहा जाता है? लखनौला म्हटला जाते. ओके, वाराणसी जो आहे मित्रांनो वाराणसीला आपण कोणत्या नावाने ओळखत असतो? तर वाराणसीला आपण एकतर काशी म्हणतो. ओके, काय म्हणत असतो? काशी म्हणतो. किंवा मग याला आपण सिटी ऑफ लाईट सुद्धा म्हणू शकतो. ओके, सिटी ऑफ लाईट सुद्धा म्हणू शकतो किंवा मग सिटी ऑफ टेम्पल्स म्हणू शकतो. ओके, काय म्हणू शकतो? सिटी ऑफ लाईट्स किंवा सिटी ऑफ टेम्पल्स किंवा मग होली सिटी सुद्धा म्हणू शकतो, पवित्र शहर. ओके, होली सिटी. ओके, तर कोणाला म्हणता येणार? वाराणसीला म्हणता येणार. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अलाहाबाद बघू शकत असणार. तर या अलाहाबादला आपण संगम सिटी म्हणतो. काय म्हणतो? संगम सिटी. ओके, कोणत्या नदीचा संगम आहे? यामध्ये गंगा नदी आहे, यमुना नदी आहे आणि सरस्वती नदी आहे. तर यांचा त्रिवेणी संगम आहे म्हणून याला संगम सिटी सुद्धा म्हटलं जाते. किंवा याला आपण सिटी ऑफ प्राईम मिनिस्टर सुद्धा म्हणू शकतो. ओके, सिटी ऑफ प्राईम मिनिस्टर. ओके, का बरं याला सिटी ऑफ प्राईम मिनिस्टर म्हणणार? कारण की यामधून एकूण
7 प्राईम मिनिस्टर आपल्या भारताला भेटलेले आहेत. ओके, अलाहाबादचे किती म्हणजे अशा अलाहाबाद किंवा त्यालाच आपण आत्ताच्या कंडिशनमध्ये प्रयागराज म्हणत असतो. ओके, तर प्रयागराजमध्ये असे किती व्यक्ती आहेत ज्यांना प्राईम मिनिस्टरचा पद भेटलेला आहे? एकूण 7 व्यक्ती आहेत की ज्यांना प्राईम मिनिस्टरचा पद भेटलेला आहे. ओके, तर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं होतं? क्वेश्चन नंबर 17 मध्ये लेदर सिटी विचारली होती. तर लेदर सिटी कोणती सांगितलेली आहे मित्रांनो? कानपूर. ओके, तर क्वेश्चन नंबर 17 चा आन्सर काय असेल? ऑप्शन ए, कानपूर. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण पार्ट 7 मध्ये ओके जे PYQ सिरीज बघत आहोत. PYQ सिरीज म्हणजे कोणती PYQ सिरीज? NMMC. ओके, नवी मुंबई महानगरपालिकेची आपण PYQ सिरीज बघत आहोत. तर त्याचा आपला आजचा पार्ट 7 होता मित्रांनो. तर या पार्ट 7 मध्ये अगेन आपण 10 क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. तर एकूण प्रत्येक पार्टमध्ये आपण 10 क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत. तर अशी आपली 7 पार्ट कव्हर झालेले आहेत मित्रांनो, म्हणजेच 70 क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. ओके, रिमेनिंग जे 30 क्वेश्चन्स असणार मित्रांनो, अगेन यांचे 3 पार्ट्स येणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? माझा जो चॅनल आहे नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनल आहे, तर नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. ओके, तर मित्रांनो, आजचा जो आपण पार्ट डिस्कस केलेला आहे किंवा जे क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत ते तुम्हाला कसे वाटले? ओके, किंवा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.